ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी बघूयात। मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलंय। ते म्हणतायत मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान केलंय आमदार प्रकाश सुर्वे यांनी। मराठीला ते आई म्हणतायत, उत्तर भारताला मावशी म्हणतायत आणि यापुढे त्यांचं वक्तव्य ते म्हणजे एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान एका सभेमध्ये प्रकाश सुर्वे यांनी केलं आणि त्यावरून आता त्यांच्यावर टीका होतीये। उत्तर भारतीयांच्या वोटसाठी किंवा मतांसाठी प्रकाश सुर्वे यांनी असं वक्तव्य केलं का किंवा तसा आरोप त्यांच्यावरती होतोय। ते म्हणतायत मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी, तर मग एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान आमदार प्रकाश सुर्वेंनी एका कार्यक्रमादरम्यान केलं। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे, मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, आमदारांचं हे वक्तव्य अर्थात वादग्रस्त आहे, तुम्ही ऐकलेत का? ते काय म्हणालेत सुर्वे? आणि हिंदीमध्ये एकतर भाषण आहे आणि उत्तर भारतीयांच्या मतांसाठी हे भाषण आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये 2022 ला त्यांनी आईला अपमानित करण्याचं काम, म्हणजे जी मूळ शिवसेना ही आई समान आहे असं आजही सगळे मानतात, तर त्या आईलाच रामराम केलेला आहे। त्यामुळे आई मेली तरी चालेल असं नाठळ बच्चा, म्हणजे असा मुलगा न झालेला वाला असं आता तिथल्या लोकांना वाटत असेल, म्हणजे त्यांच्या आईला तर नक्की वाटेल की एका आमदारकीसाठी माझ्या गर्भाचं, म्हणजे तिने जिने ज्या गर्भात त्याला वाढवलं त्याचा तो अपमान करतोय, आणि केवळ मतांसाठी केवढी ही लाचारी। 2022च्या याला जे पळून गेले त्या आईला नमस्कार करूनच गेले, तो तर केवढा मोठा अपमान आहे। आणि आता तर जन्मजात्या आईचा अपमान केलाय, त्यामुळे ही कुठल्याही याच्यात न मोडणारी जमात आहे। बरं, किशोरीताई तुम्ही लाईन वरती अशाच राहा, विनंती आहे। प्रकाश सुर्वे सुद्धा आहेत आमदार आपल्या सोबत। प्रकाशजी, किशोरीताई म्हणतात तुम्ही आईचा अपमान केला। आई देवाप्रमाणे असते, देवाचा रूप आई असते, आई शेवटी आई आहे। माझा बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि हे वेगळ्या प्रकारे त्याला मोडून सांगतायत। जेव्हा आई नसते तेव्हा मावशी सगळ्यात जास्त प्रेम करते आपल्यावर, हे माझा बोलायचा उद्देश आहे। बरोबर, तुमचं वक्तव्य होतं एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, याचा अर्थ काय? मी काय बोललो, माझा विपर्यास करतात। जेव्हा आई नसते तेव्हा मावशी सर्वात जास्त प्रेम करते, असं माझा बोलायचा उद्देश आहे। बरं, किशोरीताई, भावना दुखावल्या असतील, कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्याची मी माफी मागतो, बस दिलगिरी मागतो। किशोरीताई काय? आमच्या भावना तर दुखावल्याच आहात तुम्ही। 2022 ला स्वतःच्या आईच्या पण भावनेची कदर नसलेले असे सुपुत्र, जेव्हा त्यांच्या आई जिवंत आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यांच्या स्वतःच्या आईचाच अपमान केलाय। मी असं नाही बोललो, बोलून झाल्यानंतर का स्पष्टीकरण द्यावं लागतं? आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। आणि आई कोण? तर मराठी माझी आई आणि काय उत्तर प्रदेश माझी मावशी। म्हणजे कुठलं काय काय ताळतंत्र आहे का यांच्या बोलण्याला? प्रकाशजी काय म्हणाल? किशोरीताई, प्रकाश सुर्वे यांनी फोन कट केलाय।
अर्थात ते वक्तव्य करून झाल्यानंतर बोलतायत की माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय. नाही नाही, मुळात आम्ही तर नव्हतो ना तिथे ऐकायला. तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवता आणि ते जे बोलले ते तुम्ही दाखवताय. हो. ते काय म्हणाले, एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. मावशीचं जास्त प्रेम असतं. आणि मावशी कोण तर युपी बिहारवाले समोर बसले ते मावशी. आणि मराठी म्हणजे आई. तुम्ही नक्की कुठल्या भूमिकेत आहात. आणि म्हणूनच जेव्हा हिंदी पहिलीपासून करायचं ठरवलं, आम्ही तेच म्हणत होतो, मायभूमी मराठीत पाहिजे. त्या सगळ्याचे आपण हे सगळ्यांच्या पलीकडे गेले. त्यांना नाती गोती काही नाही, फक्त निवडणूक आणि मतं एवढंच उरलंय त्यांच्यासाठी. हो, म्हणजे एक प्रकारे त्यांनी मराठीचा अपमान केला असं तुमचं म्हणणं आहे. 100%. बिलकुल. आणि एक प्रकारे समोर सभा आहे, समोर श्रोते आहेत आणि त्यांच्या समोर बोलताना कोण ते मतदार बसलेत किंवा कोण बसलेत आपल्याला कल्पना नाही. मात्र एक प्रकारे उत्तर भारतीयांची मतं किंवा त्या वोट बँकेसाठी केलेलं प्रकाश सुर्वेंचं हे वक्तव्य आहे का किशोरीताई? 100% उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी. आणि स्वतः जे उत्तर भारतीय असतील पण जे त्यांचे नेते जे आज अगदी त्यांच्या गटात पण सामील, त्यांना सुद्धा हे आवडणार नाही. कारण स्वतःच्या आईचा अपमान करून मावशीला जगू दे असं म्हणणारं कार्टही एकच असू शकतं. बरं, मात्र आता ते म्हणतायत की माझा तसा बोलण्याचा अर्थ नव्हता, आईपेक्षा जास्त प्रेम मावशीचं असतं अशी त्यांनी सारवासारव केली आहे. आता त्यांना काय ती सवय झालेली आहे कायम. किती वाईट गोष्टी घडल्या तरी त्याच्या सारवासारव करून परत मूळ याच्यावर आणण्याचा. पण तिथली लोक हुशार आहेत. त्यांना कळून चुकलेलं आहे की यांना कोणाचंच कोणाशी काय देणं घेणं नाहीये. मतांचं नांगून जाणून करणं आणि फक्त मतांसाठी वाटेल ते आपल्या आईला पण देऊन टाकला, मारून टाकली तरी चालते. बरं, किशोरीताई तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.